ऑर्डर जर आली त्याच्यानंतर आपलं कसं असतं की आपलं हे असतं की मला चांगलं इथं माझं काम दाखवायचं आहे, पण त्याच्यानंतर काय स्ट्रगल असे काय उठणे लवकर आवरणे, त्यानंतर ऑर्डरला जाणे, ऑर्डरला गेल्यानंतर पण किती स्ट्रगल असतं की एवढ्या लांब लांब आपण जातो. त्यानंतर कधी कधी असं असतं की तिथं म्हणजे तुम्ही सकाळी लवकर जरी उठून गेलात तर हे नाही तुम्ही घरी रिटर्न येईपर्यंत तुम्ही उपाशी राहू शकता. आणि आता तुम्ही तुम्हाला जर उपाशी राहू शकता म्हणजे की म्हणजे तुम्हाला विचारणार पण नाही तिथं नाही का, म्हणजे काय काय विचारतात काय काय तर अजिबात नाही की ते आवरण्याच्या तयारीच्या त्याच तयारीत असतात की त्यांना हा विचार येतो की नाही माहिती नाही की एवढे लवकर आले त्यांना पण हे करावं. तर ती एक तुम्ही ठेवा की एवढा वेळ तुम्हाला तिथं जाऊन काम करायचं, त्यानंतर ते लोक आपल्याला काय विचारतील नाही विचारतील, उपाशी राहायचं तुम्हाला आहेच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आता ही आहे की जर तुम्ही हा क्लास करायचा विचार करत आहात तर आता ऑर्डर असं नाही की आपल्याला रिलेटिव्हमधलीच येईल किंवा कॉन्टॅक्टमध्ये येईल किंवा आपल्याला म्हणजे असं आपल्या ओळखीतली पण येते ऑर्डर. तर त्यावेळेला कसं कधी कधी ऑर्डर आता आता तुम्ही कुठून क्लास करणार आहे, तुम्ही कुठे राहता त्यावरती डिपेंड आहे. कारण आता आपण राहतो त्यापासून 50 किलोमीटर अंतरावर जर एखादी ऑर्डर असेल ठीक आहे, तर तुम्हाला घरातून किती सपोर्ट आहे, म्हणजे तुम्ही सकाळी लवकर समजा तुम्हाला 5 वाजता जायचं आहे घरातून निघायचं तर तुम्ही एकटे तर नाही बाहेर पडू शकत, तर एवढ्या लांब तुमच्या घरातला तुमचे भाऊ वडील असतील किंवा तुमचे पार्टनर असतील तर ते तुम्हाला सपोर्टिव्ह असतील, ते तेवढं म्हणजे ते तेवढं हे करत असतील की तुमच्या कामाला महत्त्व देणार असतील तर कर. जर तुम्ही एकटेच पाहणार असाल तर थोडा विचार करा की कारण कधी कसं होतं माहिती आहे का, ही अशी फील्ड आहे जर तुम्ही ब्राईड वगैरे ब्राईड जेव्हा येतात ना तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो ॲक्च्युली, किंवा सकाळी लवकर असतं त्यांचं सकाळी लवकर जायला लागतं कारण घरातून निघताना ब्राईडला रेडी व्हायचं असतं. कधी कधी काय काय लग्न आता लवकर असतात तर त्यासाठी लवकर घरातून बाहेर पडावं लागतं. आणि कधी कधी आता कोणाकोणाचं डेस्टिनेशन वेडिंगचं पण निघालेलं आहे, परत प्री वेडिंगचं आहे, तर त्यावेळेला आपल्याला स्टे करायला बाहेर देऊ शकतात का ते, किंवा ते आपल्यासोबत घरातले थांबू शकतात का, कारण आपल्यासोबत आपला कोणतरी मोठं पाहिजे सोबत आपले, की आपण असंच उठून कुठेही एवढ्या लांब आपण नाही जाऊ शकत ऑर्डरसाठी. ठीक आहे, तर मग मेन गोष्ट आहे तुम्हाला झालं तर मी संपवते हा व्हिडिओ. तर मेन गोष्टी आहेत की तुमच्याकडे 1 ते 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटसाठी हवे. सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा ऑर्डरला जाणार आहेत तेव्हा तुमच्यासोबत तुमच्या घरातलं कोणतं तुमचं जवळचं तुमच्यासोबत पाहिजे, म्हणजे तुम्हाला तेवढं सपोर्टिव्ह असेल. ह्या गोष्टी जर 2 गोष्टी तुमच्याकडे असतील ना तुम्ही बिनधास्त हे करिअर निवडू शकता. कारण तुम्हाला वेळोवेळी जाऊन पुढे जाऊन तुम्हाला अपडेट होणं पण गरजेचं. 6 महिने म्हणा किंवा वर्ष म्हणा काही नवीन ट्रेंड आला की तुम्हाला परत पैसे घालून क्लास करायचे, परत त्या ट्रेंड फॉलो करायचे, कारण त्याच्यामध्ये परत नवीन प्रोडक्ट्स येणार तर परत नवीन प्रोडक्ट्स तुम्हाला घ्यायला लागणार. तर ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट तुमचं जे तुम्हाला जर बॅकबोन म्हणतो आपण की तुमच्या सोबतीला कोणतरी हवं आहे तरच तुम्ही बिंदास कुठेही जाऊ शकता की बाबा मला एवढं लांब ऑर्डर आहे तर मी चला घेऊ शकता, ऑर्डरही घेऊ शकता. कधी कधी कसं होतं आपल्याला ऑर्डर येतात पण आपल्या ह्या विचार करून आपण मग त्या ऑर्डर कॅन्सल करतो मग आपण नाही जाऊ शकत आहे. ठीक आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे स्ट्रगल आहे लवकर उठणे आवरणे जाणे आणि जे काही आपले हाल होतात तर ते काही सोपं नाही आहे. मी याच्या अजून पण व्हिडिओ बनवणार आहेत. जर काय तुम्हाला अजून काही असेल तर मला तुम्ही नक्की विचारा. जेवढं मला माहीत आहे जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी आतापासून शेअर करणार आहे. थँक्यू.